सांग भले तू माझा नाही, कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके, क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. तुझा नवरा आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये, मरणाच्या दारातून तो परत आलाय. तेव्हा तेव्हा तू त्याच्याजवळ असावंस असं मला वाटतं. अगं, जगण्याची एक उमेद येते ग माणसाला. हे सगळं सर्वसामान्य नॉर्मल माणसांचं ठीक आहे, पण तुमचा मुलगा नॉर्मल नाहीये. एक विचारू, तुम्हाला राग नाही ना येणार? ह्यांच्या बायकोचं ह्यांच्यावर प्रेम नाहीये का? अहो, असं काय म्हणताय तुम्ही? मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची खरी उत्तरं तूच देऊ शकतोस आणि देशील याची खात्री आहे मला. खरं तर त्या दिवशी आदित्याच्या संपर्कात जे जे कोणी आले त्या प्रत्येकाला संशयित गुन्हेगार मानून तपास चालू आहे. तुला आश्चर्य वाटलं असेल, पोलीस चौकीवर न बोलवता मी तुला इथं बोलवलं. पण माझा आतला आवाज मला सांगतोय, म्हणजे मला आतून असं वाटतंय की तू गुन्हेगार नाहीस. मला थोडीशी माहिती हवी आहे आदित्य संदर्भात. देशील? हो, नक्कीच. म्हणजे माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी तर नक्कीच देईन मी. गुड. अशाच कोऑपरेशनची गरज आहे मला, कारण ही केस वाटते तेवढी सरळ नाहीये. हिची पाळमुळं खूप खोलवर गेली आहेत असा संशय मला. आदित्य कॉलेज पासूनचा मित्र नाही रे तुझा? त्याही आधीपासूनचा, म्हणजे शाळेपासूनची मैत्री आमची. मग एक्झॅक्टली आदित्य केव्हापासून बिघडायला लागला? इन्स्पेक्टर साहेब, आमच्या कॉलेजमध्ये एक टवाळ मुलांचा ग्रुप होता. कसं माहित नाही, पण आदित्य त्यांच्या संपर्कात आला आणि आदित्यने त्यांच्याशी मैत्री केली आहे याचं मला जेवढं आश्चर्य वाटलं त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य मला याचं वाटलं की त्यांनी मला हे सगळं न सांगता केलं होतं. त्याला पहिल्यांदा दारू प्यायलेल्या अवस्थेत पाहिलं तेव्हा मी खूप घाबरलो होतो, पण पुढे पुढे हे सगळं रोजचंच होत गेलं. त्याचं बोलणंही थोडंसं उद्दाम आणि मगरूर होत गेलं. त्याच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीतच फरक पडत गेला. मग या दोस्तांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न नाही केलास तू? केला ना साहेब, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग त्यावेळी त्यांनी काही शत्रू निर्माण केले असतील? असतीलही कदाचित, पण ती दुश्मनी तात्पुरती होती. कॉलेज खतम, बात खतम. आणि आता तर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात इतका बिझी झालाय की कोणाला भेटायलाही वेळ मिळत नाही. फक्त हाय हॅलो होतं इतकंच. ओके, आता एकच प्रश्न. आदित्यचं काही प्रेम प्रकरण वगैरे? प्रेम प्रकरण आणि आदित्यचं काही चान्सच नाही. म्हणजे तो जरी स्मार्ट आणि श्रीमंत असला तरी त्याची ही वाढती व्यसनं, हे उद्दाम वागणं, हे सगळं मुलींपर्यंतही पोचलं असणारच. त्यामुळेही असेल कदाचित. पण त्याला आपणहून कोणी प्रपोज केलेलं नाहीये. आणि आदित्य तसा लाजाळूच, विशेषतः मुलींच्या बाबतीत तर जास्तच. मी तरी त्याला कुठल्या मुलीशी बोलताना बघितलेलं नाहीये. गुड, छान माहिती दिली समीर. नाईस मीटिंग. माई, सोनाली खूप काळजी घेते आदित्यची. हो, हॉस्पिटलमध्ये चर्चा आहे की पेशंटची बायको कधी येत नाही, पण ही मात्र सतत पेशंट जवळ असते म्हणून. काय नवनीता,
सोनालीचं खूप प्रेम आहे आदित्यवर. अर्थात त्याचा तसा काही उपयोग नाही आता, पण या मुलीचं वागणं खूप चटका लावतं ग मनाला. हॉस्पिटलमधली नर्स सुद्धा विचारत होती की या पेशंटच्या कोण लागतात म्हणून. मग काय सांगितलंस तू? नाही, मी फक्त नातेवाईक आहे म्हणून सांगितलं. पण मला वाटतं हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना कळलंय की सोनालीचं आदित्यवर प्रेम आहे म्हणून. ती नर्स सुद्धा खोदून खोदून विचारत होती. ती नर्स गेल्यानंतर मी सोनालीला घरी जायला सांगितलं, पण तिने ऐकलं नाही. तू नको काळजी करू सोनालीची. अगं शिरोडकर घेऊन जातील तिला घरी. मी काळजी सोनालीशी नाही करत आहे. हॉस्पिटलमध्ये सगळे लोक चर्चा करतायत आणि तो इन्स्पेक्टर सुद्धा सोनालीकडे संशयाने बघतोय. देव करो आणि आदित्य लवकर बरा हो. अस्मिता अस्मिता डॉक्टर उठवू शकतो का? उठवायचं असेल तर उठवू शकता. कालच्या औषधामुळे थोडा डिझिनेस आला असेल. उठल्यानंतर त्याला चहा दिला तर चालेल ना? त्यांनी मागितलं तर द्या, मुद्दाम देऊ नका. आणि सॉलिड फूड देऊ नका. पेज ज्यूस असं काहीतरी लिक्विड द्या. ठीक आहे, मी घरनं मागवतो. आणि हे बघा, यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम थोडी वीक झाली, त्यामुळे शक्यतो घरचं अन्न द्या. डॉक्टर, टेम्परेचर आहे का? नाही, हे जस्ट रुटीन चेकअप होतं. हो, थँक्यू. आदित्य, उठलास का रे? भावा, तुम्ही कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. बाबा, तुम्ही इथे रात्रभर होतात. बाबा, का तुम्ही एवढा त्रास करून घेताय माझ्यासाठी? अरे बेड्या, त्रास कसला आलाय? तू मुलगा आहेस माझा, मला हे करायला सांग. हो, पण तुमची तब्येत. माझ्या तब्येतीला काहीही धाड भरलेली नाहीये. माझं सोड. आदित्य, एक विचारू? विचार. आत्ता आपण दोघच आहोत. अगदी मनमोकळेपणाने सांग, काय घडलं त्या दिवशी? काय सांगू? जे तुला आठवतंय ते सांग. काय घडलं त्या दिवशी? बाबा, मला बाकी काहीच आठवत नाहीये. मला फक्त एवढंच आठवतंय की नर्सने औषध दिलं आणि मी झोपून गेलो. आदित्य, तुला माहितीये का, काय? तुला कुणीतरी विष दिलंय. काय? मला विष? तेच मी तुला विचारतोय. तुझा कुणावर संशय आहे का? हो बाबा, मुळात मला विष देण्यात आलं होतं हेच मला आत्ता समजतंय. तेही तुम्ही मला सांगितलं. अशा परिस्थितीत मी कोणावर संशय घेणार आहे? तेच मला म्हणायचंय. इतकं कोण तुझ्या वाईटावर आहे? नाही बाबा, मला नाही सांगता येणार. तेजस्विनी, काय बोलताय बाबा तुम्ही?
तेजस्विनी शक्यच नाही बाबा, शक्यच नाही. तेजस्विनी खूप चांगली मुलगी आहे. आदित्य, तुला आठवतंय का, लग्नानंतर लगेचच तुमचं भांडण झालं. ती तुला सोडून चालली होती. हो बाबा, मला सगळं आठवतंय. पण तुम्ही मला सांगा, तेजस्विनी सारखी मुलगी असं का करेल? आमच्यात कितीही भांडण झालं ना बाबा, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्यात नेहमी माझीच चूक असेल. तेजस्विनी कधीच चुकणार नाही बाबा, कधीच नाही. आदित्य, मला एक कळत नाहीये, तिने तुझा एवढा अपमान करूनही तू तिचीच बाजू घेतोयस का? आरू, काय ग, काय चाललंय आरू? काही नाही माई. दूध घ्यायला आलीच नाहीस तू आज. दूध आणू का तुझ्यासाठी? नको. का ग, उपास आहे की काय? नाही. बर, खायला आणू काही? नाही, नको. अगं काय आहे नवीन खूळ? काही न खाता पिता राहायचं? खूळ नाहीये माई, भूकच नाहीये मला. ते बघ, कावळे ओरडतायत सकाळपासून. जा जा ना इथून. हे बघ आरू, कावळे ओरडतायत म्हणजे पोटात कावळे ओरडतायत. भूक लागली तुला? माई, पोटात कावळे ओरडत नाहीयेत, कावळे बाहेर ओरडतायत, खिडकी बाहेर. ते बघ तिथे. सकाळपासून मी त्यांना हाकलतीये, तरी पुन्हा उडून तिथेच येतात, ओरडतात. आरू, अगं कावळे ओरडले ना की पाहुणे येणार असा संकेत असतो. तुला ते गाणं माहितीये ना, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. माई, कावळे ओरडतायत म्हणजे पाहुणे येणार असं समजून बेसावध राहू नकोस. बरेचदा ती संकट असतात. काहीतरी मोठं संकट येणार आहे माई. पुन्हा एकदा काळ्या सावल्यांनी ढगाआडून घेरलंय आपल्या घराला. काळ्या कावळ्यांकडून नियतीचा संदेश आलाय आपल्याला. माई, पुन्हा एकदा मोठं संकट येणार आहे आपल्या घरावर. कसा आहे आता आदित्य? बरा आहे आता. थोडंसं इन्फेक्शन आहे, लिक्विड फूडवर आहे. अशक्तपणा पण आहे, पण होईल थोड्या दिवसांनी बरा. अच्छा, म्हणजे आता काळजी करण्याचं काही कारण नाहीये. हो. गुड. म्हणजे आता तुला स्वतःकडे बघायला वेळ मिळेल. काय म्हणता तुम्ही पप्पा? जरा आरशात जाऊन बघ, स्वतःकडे बघ जरा. काय गत झाली आहे स्वतःची कळेल तुला. असं वाटतंय की तूच एखाद्या आजारातून उठलीस म्हणून. जागरणाचा थोडा त्रास होतो पप्पा. अरे पण कशाला जागरण करायचं? कशाला? कोणासाठी? काय गरज आहे? त्याची बायको आहे ना, त्याची फॅमिली आहे, सगळी आहे ना. त्याच्यासाठी नर्स ठेवली दिमतीला, ठेवली आहे ना. ते बघतील ना, ते घेतील काळजी. तू कशाला? बरं बरं, हे बघ, तू जातेस त्याच्याबद्दलही मला काही बोलायचं नाही. जा तिथे अर्धा तास बस, गप्पा मार, परत ये. रात्र रात्र दिवस दिवस तिथे जाऊन मुक्काम ठोकतेस तू. अशाने तू आजारी पडलीस तर तुला बघायला ती जहागीरदारांची फॅमिली येणार आहे?
त्यांच्या फॅमिलीचा काय संबंध माझ्याशी? एक्झॅक्टली. मग तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी? सांग ना, आहे का? ओके, माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. पण आदित्य माझा मित्र आहे आणि आमची लहानपणापासूनची मैत्री आहे. यू नो दॅट. पप्पा, तुम्ही मुद्दा सोडून आर्ग्युमेंट करताय. आदित्यने त्याच्या लग्नाचा डिसिजन घेतला, तो त्याने मला का विचारावा? नाही, माझ्या मनात आलं ते मी बोललो, बस. पप्पा, मला नीट कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. आदित्यने जर का माझ्याशी लग्न केलं असतं तर तुम्ही आता त्याचं प्रचंड कौतुक केलं असतं. आता त्याने त्याच्या स्वतःच्या आवडीच्या दुसऱ्या मुलीशी लग्न केलंय म्हणून तो टाकाव तर होत नाही ना. आमच्यामध्ये फक्त निखळ मैत्रीचं नातं आहे आणि या नात्यामध्ये लग्न आणि प्रेम यांना महत्वच नाहीये. लग्नाच्या रेशीम धाग्यांनी आमचं नातं बांधलेलं गेलं नसलं तरीही माणुसकीच्या नात्याने ते घट्ट बांधलेलं आहे. ती फालतू कथा कादंबऱ्यातली वाक्य माझ्या तोंडावर फेकू नकोस. मला फक्त एकच म्हणायचंय की त्या आदित्यला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाहीये. कुठलाही निर्णय घेताना त्यानं तुला कधीही काहीही विचारलेलं नाहीये. तुझ्याबद्दल त्याच्या मनात काही नाहीये, तुझ्याबद्दल कदर नाहीये, तुझ्याबद्दल सहानुभूती नाहीये. आणि ज्या माणसाला आपल्याबद्दल सहानुभूती वाटत नाही, कदर वाटत नाही, त्या माणसाबद्दल सहानुभूती बाळगून त्याच्या उशाशी दिवस रात्र बसणं हे गैर आहे. मला ते पसंत नाहीये. ओके? पण पप्पा, याच्या पुढे आता काहीही बोलायचं नाही. दिस इज माय ऑर्डर. मला याच्यावर कुठलेही आर्ग्युमेंट्स नकोय. ऑर्डर सोडायला हे कोर्ट नाही. तुला आत्ताच सांगितलंय, नो आर्ग्युमेंट्स प्लीज. पण मी आर्ग्युमेंट करतच नाहीये तुमच्याशी. माझं तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे की आदित्य पूर्ण बरा होईपर्यंत मी रोज हॉस्पिटलमध्ये जाणार म्हणजे जाणारच. मग कुणाला काही वाटो. मॅडम, सकाळी सकाळी बोलवलं, एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर त्याचं सोल्युशन शोधण्यापेक्षा प्रॉब्लेम क्रिएट व्हायच्या आधी परिस्थिती सांभाळणं जास्त योग्य नाहीये का? केव्हा येईन मॅडम? जेवण मी कामगारांचा लंच टाइम 1 तासावरून अर्ध्या तासावर आणायचा विचार करते. मॅडम, प्लीज तुम्ही असा हुकूम काढू नका. का? हो, अगदी पहिल्यापासून आपल्या कंपनीत ही पद्धत चालत आलेली आहे. आणि तुम्ही लंच टाइम कमी केलात तर काय? तर आजपासूनच कंपनी बंद होईल मॅडम. कामगार लगेच संपावर जातील. नो वर्क मॅडम. नो वर्क? ओके. इफ देयर इज नो वर्क देयर विल नॉट बी एनी पे. चालेल? मॅडम, हा अन्याय आहे. ही दडपशाही आहे मॅडम. आणि जोपर्यंत कामगारांच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत तेही असली मनमानी सहन करणार नाहीत. जयवंत, हा युनियनचा रंगमंच नाहीये भाषण द्यायला. आणि तुमचं भाषण झाल्यावर इथे टाळ्या वाजवायला कोणी कामगारही नाहीयेत. माझा विचार काय आहे हे नीट समजून घ्यायच्या आधी, कुठलीही रिॲक्शन द्यायच्या आधी काहीतरी विचार करायला हवा होता तुम्ही. आणि जर का तुम्हाला समजत नसेल तर मला येऊन विचारा ना, मी आहे ना इथे. ठीक आहे. मग मॅडम, तुम्ही मला सांगाल का तुम्ही हा निर्णय का घेतला ते? मी पाहतेय की कामगारांचं जेवण 15 मिनिटात आटपतं. बरं, मग? म्हणजे कुठल्याही माणसाला पोटभर जेवायला 15 मिनिटं पुरेशी असतात. मॅडम, काहींना थोडा वेळ लागू शकतो. आणि एक घास 32 वेळा चावून खावा असं म्हणतात. म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही असं ऐकलंय. तुमचं मला माहित नाही. त्यामुळे काही जणांना थोडा वेळ लागू शकतो. आय मीन लागेल. म्हणूनच त्या सगळ्या शक्यता गृहीत धरून मी 30 मिनिटं म्हणतेय. 15 मिनिटं जास्त. बॅक टू द पॉइंट. 15 मिनिटं जेवण आटपल्यानंतर उरलेल्या वेळात कामगार काय करतात? मॅडम, जेवल्या जेवल्या लगेचच कोणी कामाला लागत नाही. थोडा आराम करतात. बिड्या फुंकून आणि तंबाखू खाऊन. वा. जेवण मागच्या वर्षी आपल्या कंपनीत 3 कॅन्सरचे पेशंट सापडलेत. कशामुळे? कामगार नेते ना तुम्ही. मग कामगारांचं हित कशात आहे हे तुम्ही त्यांना नीट समजावून सांगाल नको? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची
माझी प्रीती क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या ठरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता